नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या सर्वेइंगच्या व्हिडिओ सिरीज मध्ये। मित्रांनो, आपण सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी निर्माण बॅच लॉन्च केलेली आहे, जी की येणाऱ्या WRD, PWD, TPA सर्व म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या तयारीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकते। ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच परचेस करायचे त्यांनी प्ले स्टोर वर जाऊन पिलर्स कोचिंग क्लासेसचा ऍप डाउनलोड करायचंय आणि त्यावर तुम्ही ही बॅच परचेस करू शकता, ज्यामध्ये पूर्ण PYQs MCQ सगळं कव्हर केल्या जाईल। कोणत्याही पद्धतीच्या फेक कमिटमेंट केल्या जाणार नाही। अप टू डेट एग्जाम नुसार हा सिलेबस तयार केला गेलेला आहे। जुने कोणतेही लेक्चर यामध्ये ऍड केल्या गेलेले नाहीत। सर्व नवीन आणि सगळे फ्रेश लेक्चर यामध्ये ऍड केले। फ्रेश इन द सेन्स दॅट की जे काही आता एग्जाम करंटली होत आहे IBPS नुसार किंवा मग TCS नुसार, त्या सर्व पद्धतीच्या पॅटर्न नुसारच या पर्टिक्युलर क्लासला अरेंज केलेला आहे। त्यामुळे ज्या तुम्हाला विद्यार्थ्यांना ही बॅच परचेस करायची आहे त्यांनी ही बॅच परचेस करू शकता। क्लियर? तर लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी केलं होतं की नंबर ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज अंडर द चेनिंग अँड टेपिंग। क्लियर? आजच्या लेक्चर मध्ये आपण बघतोय मित्रांनो, रेंजिंग काय आहे, त्याच्या मेथड्स कोणत्या कोणत्या आहे आणि रेंजिंग करताना साधारणतः कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात। ओके, हा सुद्धा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो की तुम्हाला येणाऱ्या तुमच्या एक्झाम मध्ये बघायला मिळेल किंवा हा बरेचदा तुमच्या एक्झाम मध्ये सुद्धा विचारल्या जातो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की लास्ट टाइम सुद्धा आपण या पर्टिक्युलर पॉइंटवर बोललो होतो की एक्झॅक्टली रेंजिंग म्हणजे काय असतं। ओके, तर साधारणतः रेंजिंग म्हणजेच काय, जे की इंटरमिडिएट पॉइंट आहे त्यांना इस्टॅब्लिश करणं किंवा इस्टॅब्लिशिंग द इंटरमिडिएट पॉइंट बिटवीन द मेन स्टेशन। जे कोणते दोन मेन स्टेशन असेल त्या मेन स्टेशनला त्या दोन मेन स्टेशनच्या मधातले जे काही इंटरमिडिएट पॉइंट्स असतील त्यांना इस्टॅब्लिश करणं, त्यालाच आपण रेंजिंग असं म्हणत असतो। बरोबर आहे? लास्ट टाइम मध्ये आपण चेनेस बघितलं होतं, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की सपोज टू बी हा पॉइंट ए आहे, इथनं सपोज हा B, हा C आणि हे एक D आहे। बरोबर आहे? ABCD। तर जर का कोणी विचारलं की चेनेज ऑफ B काय आहे, चेनेज ऑफ B काय आहे, तर तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की चेनेज ऑफ B हे A पासून असतो। सपोज टू बी 20 मीटर आहे, तर चेनेज ऑफ B किती आहे? 20 मीटर आहे। किंवा चेनेज ऑफ C जर का विचारलं तर हे पण 20 मीटर असेल, तर चेनेज ऑफ C तुम्हाला काय सांगावं लागेल? 40 मीटर। का बरं? कारण स्टार्टिंग पॉइंट A आहे आणि त्या पॉइंट पासून आपण चेनेज मेजर करत असतो किंवा चेनेज कोणत्याही पॉइंटचा आपण ज्या वेळेला सांगतो किंवा बोलतो त्या वेळेला ते स्टार्टिंग पॉइंट पासून घेतल्या जात असतं। त्या पॉइंटलाच आपण काय करतो? आपला मेन पॉइंट जो आहे तो मानतो आणि त्या पर्टिक्युलर पॉइंट पासूनचं जे डिस्टन्स आहे ते मेजर करतो। म्हणजे 20 मीटर जर का चेन असेल, 20 मीटर जर का चेन असेल आणि D पॉइंट पर्यंत जर का 3 चेन होत असेल, ओके 3 चेन होत असेल, तर मला सांगा D चं चेनेज किती किती? हा 3 चेन, 3 चेन झाल्या आहेत आणि मी AB बरोबर 60, किती? 60 मीटर। बरोबर आहे की नाही? सो 60 मीटर। कारण काय की चेनेज ऑफ D पॉइंट काय होणार? स्टार्टिंग A पासून तुम्हाला याला मेजर करायचं आहे। 3 चेन झाल्या, इट मीन्स दॅट काय आहे? 3 चेन झाल्या म्हणजे एक चेन 20 ची आहे, 1 2 3। सो अशा पद्धतीने आपण चेन मोजत जातो, त्यालाच आपण काय बोलतो? चेनेज असं म्हणतो। आता हाच फंडा आपल्याला रेंजिंग मध्ये सुद्धा यूज करायचा आहे। बघा, मी तुम्हाला आधी सांगितलंय की रेंजिंग म्हणजे काय की दोन मेन स्टेशन आहे, दोन मेन स्टेशन आहे आणि या दोन स्टेशनच्या मधात जो काही एक पॉइंट इस्टॅब्लिश केले जातात, त्या इंटरमिडिएट पॉइंट इस्टॅब्लिश करणं त्याला आपण रेंजिंग म्हणतो। बरोबर आहे? आता याचे दोन टाइप्स आहे मित्रांनो, एक आहे डायरेक्ट रेंजिंग आणि सेकंड आहे इनडायरेक्ट रेंजिंग। बघा, याचे दोन पॉइंट्स आहेत किंवा दोन याचे टाइप्स आहे, एक आहे डायरेक्ट रेंजिंग आणि दुसरा आहे इनडायरेक्ट रेंजिंग। बरोबर? आता वन बाय वन आपण स्टडी करूया की डायरेक्ट रेंजिंग म्हणजे काय। ओके, लक्षात घ्या, डायरेक्ट रेंजिंग म्हणजे काय किंवा डायरेक्ट रेंजिंग कशी केल्या जाते।
डायरेक्ट रेंजिंग कशी केल्या जाते हे समजण्याच्या आधी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक असतो लीडर, एक आहे लीडर आणि दुसरा आहे फॉलोवर. दुसरा आहे फॉलोवर. बघा, ह्या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. लीडर काय करतो? लीड करतो. लीडर काय करतो? लीड करतो. म्हणजे हा पुढे चालणार. आणि फॉलोवर काय करतो? या लीडरला फॉलो करतो. काय करतो? फॉलो करतो. म्हणजे हा लीडरच्या मागे राहणार. एक्झॅक्टली बरोबर आहे की नाही? हा, चला. कोणतं? ऑप्टिकल स्क्वेअर मध्ये. अरे यार, ते लास्ट लेक्चर. बर, ते नाही समजलं. ऑप्टिकल स्क्वेअर वाला काय नाही समजलं? सिल्वर्ड अनसिल्वर्ड. बघा, हा, एक 2 मिनिटात लक्षात घ्या. सिल्वर्ड अनसिल्वर्ड काय आहे? दोन ग्लास आहे मित्रांनो. एक आहे इंडेक्स ग्लास, एक आहे होरायझन ग्लास. होरायझन ग्लास. इंडेक्स ग्लास कसा असतो? हा फुल्ली सिल्वर्ड असतो. हा कसा असतो? फुल्ली सिल्वर्ड असतो. आता सिल्वर्ड आहे म्हणजे काय? तो ऑल पेंट आहे. त्याला मागच्या साईडने कसं आहे? पेंट केलेला आहे. फुल्ली सिल्वर्ड म्हणजे फुल्ली पेंट केलेला आहे. त्याला सिल्वर्ड म्हणतो आपण आपल्या सर्वेच्या लँग्वेज मध्ये. आता पेंट याच्यासाठी केलं कारण की रिफ्लेक्शन क्लिअर व्हावं, त्यासाठी याला पेंट केला जातो. त्यामुळे काय, याला सिल्वर्ड हा वर्ड वापरला जातो. तर इंडेक्स ग्लास फुल्ली सिल्वर्ड असतो. आणि होरायझन ग्लास काय आहे? हा हाफ सिल्वर्ड आहे. कसा आहे? हाफ सिल्वर्ड आहे. आणि हाफ अनसिल्वर्ड आहे. लक्षात आलं? हाफ अनसिल्वर्ड आहे. आता हाफ कशासाठी? तर हाफ सिल्वर्ड याच्यासाठी कारण याच्यावरचं रिफ्लेक्शन याला रिफ्लेक्ट करण्यासाठी, आणि हाफ अनसिल्वर्ड आहे म्हणजे इथनं पुढचा जो पॉइंट आहे तो विजिबल असण्यासाठी. क्लिअर? हा लक्षात हे ठेवा ना. लक्षात कसं ठेवायचं? एच माने हाफ, हॉरिझॉन्टलचा हाफ. पण हॉरिझॉन्टल साठी हाफ सिल्वर्ड, इंडेक्स साठी फुल्ली सिल्वर्ड. एच लक्षात ठेवण्यासाठी एच हाफ. ओके, क्लिअर? चलो पुढे जाऊ. नक्की पक्का पुढे जायचे? ओके, बघा. नाव लीडर काय करतो? हा लीड करत असतो. आणि फॉलोअर काय करतो? हा फॉलो करतो. बरोबर आहे की नाही? फॉलोअर काय करतो? हा फॉलो करतो. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि डायरेक्ट रेंजिंग बघा, त्यामध्ये मी लीडर आणि फॉलोअरचं काम तुम्हाला समजून सांगतोय. डायरेक्ट रेंजिंग मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते मित्रांनो? तर डायरेक्ट रेंजिंग मध्ये लक्षात ठेवायचंय की डायरेक्ट रेंजिंग करताना दोन्ही पॉइंट किंवा दोन्ही मेन स्टेशन जे असतात ते इंटरव्हिजिबल असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? डायरेक्ट रेंजिंग तेव्हाच यूज करू शकतो when both stations are intervisible to each other. Clear? When both stations are intervisible to each other. ज्या वेळेला दोन्ही स्टेशन्स एकमेकाला इंटरव्हिजिबल आहे त्याच वेळेला अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट रेंजिंग करू शकता. आता काय आहे कंडिशन बघा. सपोज मित्रांनो हा पॉइंट ए आहे, हा स्टेशन ए आहे आणि हे स्टेशन काय आहे? बी आहे. बरोबर? हे स्टेशन काय आहे? बी आहे. दोन्ही स्टेशन ए आणि बी वर आहे. या केसमध्ये काय केलं जाईल? ज्या वेळेला डायरेक्ट रेंजिंग केलं जातं त्यावेळेला काय केलं जातं? इथे एक रेंजिंग रॉड ठेवलेला आहे, हा एक रेंजिंग रॉड आहे आणि हा एक रेंजिंग रॉड असेल. दोन्ही रेंजिंग रॉड मानून चला की एकमेकाला दिसत आहेत. दोन्ही रेंजिंग रॉड कसे आहेत? एकमेकाला व्हिजिबल आहे. ओके, पण ह्याचं डिस्टन्स मेजर करताना
सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की इथे एक मधात एक रॉड फिक्स केला जातो. ओके, आणि ए वर्ण या रॉडला जो कोणी पकडलेला असेल, ओके, जो कोणी फॉलोवर असेल, म्हणून चला सी नंबरचा, याला काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातात. आता इन्स्ट्रक्शन देताना काही इन्स्ट्रक्शन वेगवेगळ्या पद्धतीने देतो, जसं की आपण राईट हँड स्वीप करतो, ओके, फास्ट स्वीप करतो, स्लो स्वीप करतो, लेफ्ट हँड आपण स्लो स्वीप करतो किंवा फास्ट करतो. तर अशा पद्धतीने आपण नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन देत असतो, ज्या की सिग्नल सर्वेयर त्याच्या असिस्टंटला देतो. ओके, रॅपिड स्वीप किंवा स्लो स्वीप, अशा पद्धतीच्या ज्या काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या जातात सर्वेयर कडनं, जसं की रॅपिड स्वीप्स दॅट अप अँड डाऊन मुवमेंट, म्हणजेच काय, खूप जोरात करायचे किंवा स्लोली करायचंय, तर अशा वर्ण काय ठरवलं जातं की मूव कन्सिडरेबली टू द राईट, मूव स्लोली टू द राईट, मूव स्लोली टू द लेफ्ट. अशा पद्धतीच्या या इन्स्ट्रक्शन वर्ण हा जो असिस्टंट आहे तो फॉलो होतो. आणि ए वर्ण अशा पद्धतीने साइटिंग केलं जातं की ए वर्ण फक्त सी दिसेल तर बी दिसणार नाही, आणि बी वरचा सुद्धा त्या सी ला तुम्हाला सांगतोय की लेफ्ट आणि राईट जायला, आणि त्याला ज्या वेळेला ते एका लाईन मध्ये येतात त्यावेळेला ते रेंजिंग झालेलं आहे असं मानल्या जातं. बरोबर, ओके, याला म्हणतात सिंपल डायरेक्ट रेंजिंग. क्लिअर. पण आता होतंय काय, डायरेक्ट रेंजिंगच्या केसमध्ये बघा, ज्या वेळेला आपण एखादं मेजरमेंट करतो, ज्या वेळेला मेजरमेंट करतो, आता बघा डायरेक्ट रेंजिंग तर संपलंय, हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. ओके, these are the two main stations. Okay, these are the two main stations. लक्षात घ्या, हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. ठीक आहे ना. चलो, हे दोन स्टेशन्स आहे ए आणि बी. आता यामध्ये होतंय काय, सपोज हा आहे ए स्टेशन आणि हे आहे बी स्टेशन. क्लिअर. आता जे मेन स्टेशन आहे, आपण नंबर ऑफ इन्स्ट्रुमेंट स्टडी केलेले होते, तर तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की मेन जे स्टेशन आहे त्याला कशाने मार्क केलं जातं, त्याला कशाने मार्क केलं जातं, पेगने. बरोबर आहे, त्याला कशाने मार्क केलं जातं, पेग्सने. ओके, हे दोन आहे आणि याच्या मधातलं मेजरमेंट आपल्याला करायचंय. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की जे चेन आहे मित्रांनो, ही जी काही चेन आहे, आता ही ज्या वेळेला चेन यूज केली जात असेल, ओके, त्यावेळेला याचं जे आउटर टू आउटर डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजे टोटल चेन लेंथ असते. ओके, आउटर टू आउटर डिस्टन्स म्हणजे काय असते, चेन लेंथ असते, आउटर टू आउटर. आता होतंय काय, एक फॉलोवर जो आहे, लीडर जो आहे तो पुढे पकडणार आणि फॉलोवर जो आहे तो मागे पकडणार. लीडर काय करतो पुढे आणि फॉलोवर काय करतो मागे. मग इथनं ज्या वेळेला मेजर करेल त्यावेळेला फॉलोवर इथे असेल आणि लीडर काय करेल, इथे कुठेतरी ॲरो मार्क करेल. बरोबर आहे, हा ॲरो इथे मार्क करेल. म्हणजेच फॉलोवर इथे आहे, लीडर इथे आहे, याने काय केलं, हे एक चेन डिस्टन्स मेजर केलं. पुढे काय होतंय, इथे जिथे त्याने ॲरो मार्क केला, बघा लीडरकडे काय आहे, त्याच्याकडे नंबर ऑफ ॲरोज आहे, फॉलोअरकडे काहीच नाहीये. लीडरकडे काय आहे, नंबर ऑफ ॲरोज आहे, तो जिथे जाईल तिथे तो ॲरो फिक्स करेल. त्याने काय केलं, लीडरने काय केलं, इथे इथे ॲरो फिक्स केलेला आहे. बरोबर, आणि फॉलोवर इथनं फक्त एंड पोझिशन पकडून आहे. नेक्स्ट स्टेजला काय आलं, इथे फॉलोवर आला, बरोबर आहे, आणि पुढे लीडर गेला. म्हणजे फॉलोवर कुठे आला, तिने जिथे मार्क केलं होतं आधी लीडरने, तिथे फॉलोवर येईल आणि पुढे गेला लीडर, आणि याने काय केलं, इथे चेन मार्क, सॉरी ॲरो मार्क केला. हे काय आहे बघा, पुन्हा एकदा सांगतोय, दीज आर द पेग्स. एंडला कोण आहे, पेग्स. इथे पण कोण आहे, पेग. ठीक आहे, दोन्ही एंडला कोण आहे, पेग, आणि मधात कोण आहे, ॲरो.
आता काय झालं, हा फॉलोअर इथं आला त्यावेळेला लीडर इथं गेला. आता लीडर इथं आला, फॉलोअर इथं आला, त्यावेळेला फॉलोअर काय करतो, हा ॲरो काढून टाकतो, हा ॲरो उचलून घेतो. म्हणजेच काय, लीडर ॲरो फिक्स करतो, फॉलोअर ॲरो काढून टाकत असतो. क्लिअर? प्रोसेस कशी आहे ती सांगतोय. त्याच्यानंतर काय झालं, हा इथे आला, फॉलोअर इथे आला, लीडर इथे गेला. त्यावेळेला फॉलोअरने हे काढून टाकले, म्हणजे त्याच्याकडे पहिल्यांदा इथलं एक झालंय, त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा ॲरो इथे झाला, नंतर तो इथे आला, हा 3 नंबरचा झाला, पुन्हा इथे आला, सॉरी लीडर इथे आला, फॉलोअर इथे आला, पुन्हा फॉलोअर इथे आला, लीडर इथे गेला, तर हा 4 नंबरचा झाला आणि मग 5 नंबरचा. आलं का लक्षात? म्हणजे किती नंबर ऑफ ॲरोज लीडरकडे होत आहेत, सॉरी फॉलोअरकडे जमा होत आहेत, ते इथे काउंट केलं जात असतं. जसं की 1 2 3 4 5, म्हणजेच काय, 1 चेन 2 चेन 3 चेन 4 चेन 5 चेन, आणि शेवटी जे डिस्टन्स आहे ते ऍड केलं जातं त्या पर्टिक्युलर सगळ्या ॲरोज मध्ये. म्हणजेच फॉलोअरचं मेन काम काय आहे, फॉलो करणे लीडरला, आणि जे ॲरोज आहे ते काढून टाकणे. आणि लीडरचं मेन काम काय होतं, तो ज्या एंड पॉइंटला जाईल, त्याचं ते आउटर पार्ट असेल चेनचा, तो तिथे ॲरो फिक्स करणार आणि तो पुढे जाणार, फॉलोअर त्याच्या मागून येईल, जो पॉइंट त्याने फिक्स केलाय तिथे चेन पकडेल आणि तो ॲरो जमा करून घेईल. म्हणजे नंबर ऑफ ॲरो फॉलोअरकडे किती आलेत त्याच्यावरनं त्याचं डिस्टन्स मेजर केलं जातं. लक्षात आलंय? आणि अशा पद्धतीने लीडर आणि फॉलोअर हे काम करतात. यस और नो? पटकन सांगा. नाही नाही नाही, बघा प्रत्येक वेळेला का तुम्हाला सारखंच डिस्टन्स मिळेल असं नाहीये ना. आता हे 20 मीटर झालं, हे पण 20 मीटर झालं, हे पण 20 झालं, हे पण 20 झालं, हे पण 20 झालं, पण हे कदाचित 5 10 काहीतरी असू शकते. मग इथे ॲरो लावायची गरज आहे का शेवटच्या याला? नाही, हा तर पेग आहे. म्हणजे नंबर ऑफ ॲरो किती झाले? 5. फॉलोअरकडे किती ॲरो आले? 5. तर 5 मल्टिप्लाइड बाय 20, सपोज 20 ची चेन आहे, प्लस हे जे डिस्टन्स आहे 5, 105 मीटर असं हे मेजर केलं जातं. नंबर ऑफ ॲरो ऑफ फॉलोअर्स किंवा जो काही फॉलोअर्स आहे त्याच्याकडे किती नंबर ऑफ ॲरो जमा झाले आहे ते बघितलं जातं, प्लस जे काही शेवटी बाकी असलेलं डिस्टन्स आहे हे बघून सगळं ऍडिशन केलं जातं, किंवा अशा पद्धतीने चेनिंग केलं जातं. क्लिअर? आणि रेंजिंग याचाच भाग. जर का तुम्ही डायरेक्ट रेंजिंगचा विचार करताय तर त्या केसमध्ये मग दोन्हीही पॉइंट ए आणि बी हे कसे असायला पाहिजे? इंटरव्हिजिबल असायला पाहिजे. जर का ते इंटरव्हिजिबल असतील तरच तुम्ही ते चेनिंग करू शकता, सॉरी रेंजिंग करू शकता, ज्याला आपण डायरेक्ट रेंजिंग म्हणतो. क्लिअर? चलो, काही प्रॉब्लेम आहे? इंटरमिडिएट पॉइंटला आपण पेग्स फिक्स करतो. एंड पोझिशनला, ज्याला आपण वेल डिफाइंड पॉइंट बोलतो, त्याला आपण पेग्स लावत असतो. आणि मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं, आठवत असेल. ओके, त्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलंय की आपण कुठे ट्रायंगल्स किंवा सुरुवातीला आलोय. हे बघा, पेग्स आपण अशा पद्धतीचे फिक्स फिट करतो वेल डिफाइंड पॉइंटला, म्हणजे 2 एंड पॉइंटला, आणि त्याच्या मधात आपण अशा पद्धतीचे ॲरो फिट करतो. क्लियर? ओके, चलो नेक्स्ट आगे. त्यानंतर आहे इनडायरेक्ट रेंजिंग. डायरेक्ट रेंजिंग नंतर हो, हे बघून घ्याल ना तुम्ही, तुमच्या आपल्या व्हिडिओज मध्ये बघून घ्याल, आणि याच्यानुसार काय ऍक्शन्स असतात असिस्टंटच्या ह्या लक्षात ठेवायचे. क्लिअर? चला, इनडायरेक्ट रेंजिंग समजून घ्या. इनडायरेक्ट रेंजिंग काय आहे? ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय
की इनडायरेक्ट रेंजिंग when both the stations are when both the stations are not intervisible. ओके, जेव्हा दोन्ही स्टेशन एकमेकांपासून दिसत नाही, दे आर नॉट विजिबल टू इच अदर. ओके, का बरं? इट माइट बी ड्यू टू लॉंग डिस्टन्स, कदाचित खूप दूर असल्यामुळे दिसत नसेल. फ्लॅट सरफेस आहे पण कदाचित खूप जास्त डिस्टन्स असल्यामुळे, किंवा ड्यू टू हाय अंडुलेशन. बरोबर आहे की नाही, की खूप सारा अंडुलेशन्स आहेत त्याच्यामुळे कदाचित दिसत नसेल. काही पण रिझन असू शकते. फक्त मेन इश्यू काय आहे आपला, की दोन्ही केस, या केसमध्ये तुम्हाला ग्राउंडचे दोन्ही एंड पॉइंट दिसत नाही, हा मेन पॉइंट आहे. त्याच केसमध्ये तुम्ही डायरेक्ट रेंजिंग करू शकता का? नाही. जर का दिसत असेल तर डायरेक्ट रेंजिंग करू शकता, पण दिसतच नाही, तो पॉइंट कुठे आहे एक्झॅक्टली तो माहित नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? इनडायरेक्ट रेंजिंग करायचं आहे. बरोबर आहे? हा तेच ना, हिल आहे, व्हॅलीज असेल किंवा अजून काहीतरी, त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकत नाही? डायरेक्ट रेंजिंग करू शकत नाही. बरोबर आहे? आणि त्याचमुळे काय आपण इनडायरेक्ट रेंजिंग करतो. यस ऑर नो? या केसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, पेपरमध्ये काय विचारतात किंवा आपल्या जिल्हा परिषदच्या पेपरमध्ये विचारलेलं आहे, मिनिमम काय रेंजिंग रॉड किती लागतात? मिनिमम रेंजिंग रॉड किती लागतात आणि मिनिमम सर्वेयर किती लागतात? ओके, सो नंबर विचारले होते तुम्हाला एका पेपरमध्ये. ओके, तो आपल्या येणाऱ्या PYQs मध्ये आहे सुद्धा. आता किती असतात ते बघून घेऊ. म्हणून चला, हे दोन स्टेशन आहे, इथे कुठेतरी एक स्टेशन आहे आणि ही सपोज टू बी एक हिल आहे. ही काय आहे मित्रांनो? हिल आहे. ही एक हिल आहे. हा एक पॉइंट आहे जो की ए पॉइंट आहे. इथे एक पॉइंट आहे, म्हणून चला हा बी पॉइंट आहे. ओके, आता इथे कुठेतरी एक रेंजिंग रॉड आहे, इथे कुठेतरी एक रेंजिंग रॉड आहे आणि हे दोन्ही पॉइंट एकमेकांपासून इंटरव्हिजिबल आहे. बरोबर आहे? हे दिसताना तुम्हाला असं दिसतं साइड व्ह्यू, ज्याला आपण बोलतो साइड व्ह्यू. पण टॉप व्ह्यू मध्ये तर आपल्याला एक लाईन दिसायला पाहिजे, ही ए आणि बी ची. टॉप व्ह्यू मध्ये तर एक लाईनच आपल्याला माहिती करायची आहे. आता ज्या वेळेला याचं मेजरमेंट करायचं आहे त्यावेळेला हे कोण्या पद्धतीत केलं जातं लक्षात ठेवायचं. असा कोणता तरी एक पॉइंट या पर्टिक्युलर केस मध्ये शोधा, की मानून चला हा सी पॉइंट असेल, हा सी, आणि इथे कुठेतरी एक पॉइंट शोधा डी. प्रोसेस काय आहे, जो की तुम्ही सी पॉइंट शोधला, जो सी पॉइंट शोधला तिथनं जो बी पॉइंट आहे तो इझिली दिसायला पाहिजे. ओके, हा दिसायला पाहिजे. क्लिअर? आणि एक पॉइंट असा शोधा जो की याला डी पॉइंट म्हणू. या डी पॉइंट वरनं कोणत्याही केस मध्ये तो ए स्टेशन दिसणं गरजेचं आहे. बघा काय सांगतोय, इनडायरेक्ट रेंजिंग कशी केली जाते. ए आणि बी दोन्ही स्टेशन व्हिजिबल नाहीत, अशा केसेस मध्ये आपण इनडायरेक्ट रेंजिंग परफॉर्म करतो. त्यावेळेला दोन असे पॉइंट शोधा की जेणेकरून एक सी पॉइंट शोधला तिथून तुम्हाला बी पॉइंट दिसत असेल आणि एक डी पॉइंट शोधला जिथून तुम्हाला ए पॉइंट दिसतो. म्हणजेच काय, इथे दोन पॉइंट असे शोधा जिथून एकमेकाला बाकीचे पॉइंट सगळे व्हिजिबल आहे. सी वरून ए पण दिसतोय, सी वरून बी पण दिसतोय, डी वरून ए पण दिसतोय, डी वरून बी पण दिसतोय. असे तुम्हाला पॉइंट लोकेट करायचे. आता सिंपल आहे, आता सिंपल प्रोसेस काय आहे की इथे तुम्हाला बी वरून सी वाला सांगेल की या डी साठी इन्स्ट्रक्शन देईल, इथल्या असिस्टंटला इन्स्ट्रक्शन देणार, कारण हा झालाय सर्वेयर.
हा पण इथे एक सर्वेयर, हे दोन कोण आहे, असिस्टंट आहे, हा पण एक असिस्टंट. आता सी वरून डी साठी असिस्टंटला सांगेल किंवा बी वाला सी ला फिक्स करण्यासाठी डी ला मागे पुढे करायला लावेल, लेफ्ट राईट व्हायला लावेल. सिमिलरली डी पॉइंट फिक्स झाल्यानंतर ए पॉइंट वरून सी पॉइंटला लेफ्ट राईट व्हायला सांगेल किंवा त्याला फिक्स व्हायला सांगेल. आणि अशा पद्धतीने हे चारही पॉइंट एका लाईन मध्ये आणून तुम्ही काय करू शकता, ए टू बी डिस्टन्स हे इझिली मेजर करू शकता. दिस इज द प्रोसेस ऑफ इनडायरेक्ट रेंजिंग. क्लिअर? दिस इज द प्रोसेस ऑफ इनडायरेक्ट रेंजिंग. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा तेच सांगतोय बघा की मिनिमम रेंजिंग रॉडची गरज किती पडली, 1 2 3 आणि लास्ट 4. म्हणजे किती रेंजिंग रॉड्स लागतात, मिनिमम 4 रेंजिंग रॉडची गरज पडणार आहे इनडायरेक्ट रेंजिंग साठी. सर्वेअर किती लागतात, तर मिनिमम 2 सर्वेअर लागतील, 2 सर्वेअर लागतील. 4 कुठे लागणार आहे, 4 असले तर बरंच बरं, पण काम 2च सर्वेअर करत आहे, बाकीचे तर 2 असिस्टंट आहे ना, 2 सर्वेअर आहे, बाकीचे 2 तर बसून ठेवावं लागेल. मिनिमम नंबर विचारले तर मिनिमम 2 सर्वेअरची गरज पडते इनडायरेक्ट रेंजिंग मध्ये. क्लिअर? यस और नो? चला सांगा पटकन. ओके, तर नेक्स्ट आहे चेनिंग आणि त्याची काही प्रोसेस आहे. चेनिंग ऑन स्मूथ और फ्लॅट ग्राउंड किंवा चेनिंग ऑन स्लोपिंग ग्राउंड, ठीक आहे ना. त्यानंतर चेनिंग ऑन स्लोपिंग ग्राउंडच्या काही मेथड्स आहेत, डायरेक्ट मेथड, स्टेपिंग मेथड, ओके, किंवा इनडायरेक्ट मेथड, अँगल मेथड. हे सर्व आपण आपल्या येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत